काय लक्षात आलं तुमच्या? कड्यावरून लोटून द्यायचं. कारण रायगडावर बघितलेलं कुठलं टोक होतं? काय अर्थ होता रे टकमक टोकाचा? सांगता येईल का तुम्हाला? एखाद्या ठिकाणी टकमक बघितल्यावर काय येतं? चक्कर येते का नाही? म्हणजे असं खाली बघितलं तर डोळे भरतात म्हणून टकमक म्हणतात. टकमक बघितलं तर चक्कर येते म्हणून ते टकमक टोके. त्या काळात तिथून ठोक फेकून द्यायचे. आता गडावरचा प्रतापगडचा हा पॉइंट आहे, कडेलोट म्हणजे कड्यावरून लोटून द्यायचं. चोरी गद्दार फितूर झाले त्यांचे हातपाय बांधा, पोत्यात भरा आणि 1800 फूटच्या खोल दरी ढकलून द्या. आज आपल्या काळात एवढे गद्दार वाढलेत, फेकलं तर जागा कमी पडेल, दरी भरून जाईल. आणि इथे बघा खालून हात हवा जोरात येते, ही सतत दर भिंतीला धडकते. आता एवढी हवा नाही पण 12-12:30ला खूप जोरात असते आणि भिंतीच्या आतलं रॉ मटेरियल खेचून नेते. मग हवा भिंतीच्या बाहेर जावी म्हणून गडाच्या भिंतीवर छोटे छोटे छिद्र केलेत हवेचा दाब कमी करण्याकरता. काय आर्किटेक्चर असेल गडाचं बघा. जिथं आपली विचारशैली संपते तिथं त्यांनी विचार केलाय. आणि ही जागा कडेलोटाची आहे. बाळांनो, कडेलोट पॉइंट म्हणजे त्या लोकांमध्ये जर गद्दार झाले त्यांना फेकलं जायचं ती जागा आहे. पण आपल्याला कडेलोटवर जास्त वेळ थांबता येणार नाही. एखाद्याचा विचार बदलण्यापेक्षा पुढे जाऊ.